यावर्षी प्रियांनो जागतिक महिला दिनाचं जे ब्रीद त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे बॅलन्स द स्केल. म्हणजे काय? तराजू. मला वाचता येत आहे का? काय दिले तिथं? तराजू संतुलित करा. तराजू जो असतो, तराजू काटा, आता तो तराजूचा काटा दिसायला कमी झालेला आहे कारण आता डिजिटल झालेलं आहे सगळं. पण पूर्वी किराणाच्या दुकानात म्हणा, भाजीपाला म्हणा, बऱ्याचशा ठिकाणी तो तराजू वापरला जायचा. एका बाजूला वजन टाकलं जायचं, दुसऱ्या बाजूला मग सामान ठेवलं जायचं. आता इलेक्ट्रॉनिक पद्धत आली आहे, त्यामुळे तराजू म्हणून आता काही गोष्टी दिसत नाही आहेत. पण त्यांनी UN-ने, युनायटेड नेशन्सने यावर्षी तराजू संतुलित करा, बॅलन्स द स्केल, स्केल म्हणजे वजन काटा, हा जो आहे संतुलित करा म्हणून त्यांनी प्रियांनो हे ब्रीद वाक्य जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांनी घेतलेलं आहे. त्याचबरोबर एक पर्याय म्हणून किंवा अल्टरनेट अजून एक त्यांनी ब्रीद वाक्य घेतलेलं आहे, गिव्ह टू गेन. गिव्ह टू गेन म्हणजे काय? मिळवण्यासाठी द्या. जागतिक महिला दिनासाठी त्यांनी आणखीन एक अल्टरनेट प्रियांनो हा ब्रीद वाक्य घेतलेला आहे. मिळवण्यासाठी तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे. काय द्यायला पाहिजे? तर प्रियांनो आपल्याला माहीत आहे की पवित्र शास्त्राच्या आधारेच हे सर्व लोक वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो जागतिक दिवस आपल्यासाठी प्रियांनो त्या ठिकाणी त्यांनी आणलेले आहेत. आणि वचनाचा आधार घेऊनच त्यांनी खूप काही गोष्टी स्त्रियांसाठी केलेल्या आहेत, मुलांसाठी केलेल्या आहेत, माणसांसाठी केलेल्या आहेत. जे प्रियांनो त्या ठिकाणी लेबर्स होते, ज्यांना आपण म्हणतो प्रियांनो मजूर, त्यांच्यासाठी देखील खूप काही कार्य पवित्र शास्त्राच्या आधारेच केलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला प्रियांनो हा भाग आपण वाचतो की तराजू संतुलित करा, म्हणजे या ठिकाणी आपण पाहत आहोत की महिलांसाठी देवाचं हृदय कसं आहे. पुरुषाला आणि स्त्रियांना देवानेच बनवलेलं आहे. पण ज्यावेळेला प्रियांनो स्त्रिया यांच्यावर जुलूम होतात, अत्याचार होतो किंवा वेगवेगळ्या रीतीने त्यांना नाकारलं जातं, त्यासुद्धा देवाच्या प्रतिमेमध्येच बनवल्या गेलेल्या आहेत, पण तरी देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. असं कार्य असल्यामुळे देवाचं हृदय आज त्यांच्यासाठी काय आहे त्याकडे प्रियांनो आपण लक्ष लावत आहोत. आणि म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो की देवाचं हृदय त्यांच्यासाठी कशा प्रकारे आहे, तर देव त्यांच्याबद्दल म्हणत आहे की त्यांना न्यायसुद्धा दिला पाहिजे, वेगवेगळ्या रीतीने त्यांची काळजीसुद्धा घेतली पाहिजे, आणि पुरुषासमान समानता ही सुद्धा त्यांना अधिकार हा द्यायला पाहिजे आहे. आणि म्हणून प्रियांनो आपण आज या गोष्टीकडे पाहत आहोत की तराजू संतुलित करा आणि देवाचं हृदय काय सांगत आहे. एक शास्त्रभाग यावेळेला प्रियांनो आपण सर्वजण काढूया. मिखाचं पुस्तक यावेळेला आपण काढूया आणि त्याचा 6वा अध्याय, मिखा 6वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन काय म्हणते बघा. मिखा याचा 6वा अध्याय आपल्या समोर आहे, ते पण फार बारीक आहे. मला वाटलं होतं आपण सगळेजण वाचूया, पण मिखा याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन काय म्हणते प्रियांनो? कोणी वाचेल मोठ्याने? येस, मला वाटतं आपण ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे त्या सर्वांसाठी परमेश्वराने हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून एकानेच वाचलेलं पाहिजे असं नाही, तर ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे ते सर्वजण उघडतील आणि यावेळेला आपण एकत्र सर्वजण वाचूया प्रियांनो. सर्वजण एकत्र वाचूया. हे मनुष्या,
बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमोर राहून नम्रपणे चालणे, या वाचून परमेश्वर तू जवळ काय मागतो. ही गोष्ट प्रियानो परमेश्वराने नुसतंच प्रियानो पुरुषाला दिलेली नाही किंवा स्त्रियांना दिलेली नाही, परंतु जेवढे स्त्री पुरुष आहेत अशा सर्वांनाच प्रियानो परमेश्वराने ही आज्ञा दिलेली आहे. आणि ही गोष्ट पाहत असताना प्रियानो आपल्याला माहीत आहे की परमेश्वर काय इच्छा करत आहे. त्याची इच्छा काय आहे तर त्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे, हे मनुष्य बरे काय ते त्याने तुला दाखवलेलं आहे. बरे म्हणजे ॲव्हरेजमध्ये प्रियानो म्हटलेलं आहे. बरे म्हणजे प्रियानो अतिउत्तम नाही किंवा एकदम खाली पण नाही, परंतु ॲव्हरेज. तुला माहीत आहे बरं काय आहे. आपण जसं एखाद्याला प्रियानो विचारतो त्याच्या आरोग्याविषयी कसं वाटत आहे, तो म्हणतो बरं वाटत आहे. बरं म्हणजे काय, खूप उत्तम पण नाही आणि खूप आजारी पण नाही, मध्यम. आपल्याला या ठिकाणी प्रियानो परमेश्वराचं वचन म्हणत आहे, हे मनुष्य बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. दाखवले म्हणजे काय, त्या ठिकाणी तो म्हणत आहे नीतीने वागणे. नीतीने वागणे म्हणजे काय, तराजूचं चित्र प्रियानो त्या ठिकाणी आपण म्हणत आहोत. नीतीने वागणे म्हणजे योग्य रीतीने वागणे, बॅलन्समध्ये. आपण जसं प्रियानो दुकानदाराला पूर्वी पाहत होतो, कुठलंही सामान जर आपण घेत असू, एका बाजूला जर 5 किलो टाकलेलं आहे किंवा 1 किलो टाकलं आहे तर त्या प्रमाणामध्येच तो ती वस्तू त्याच्यामध्ये ओतत जातो. जर ती खाली जात असेल खूप तर त्यातून तो काढत राहतो. तो काढतो, पण कमी असेल तर त्यामध्ये तो वाढवत जातो आणि दोन्ही बॅलन्समध्ये राहायला पाहिजे. जीवन जगत असताना परमेश्वर म्हणत आहे नीतीने वागणे. जगातल्या गोष्टींमध्ये तुम्ही राहत आहात, परंतु मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याकडे सुद्धा तुमचं लक्ष लागणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे नीतीने वागणे. आणि तो न्याय निवाडा करत असताना कोणाचाही पक्षपात त्या ठिकाणी दिसायला नको. एका बाजूनेच त्या ठिकाणी कुठली तरी तू साईड घेत आहे, त्याची बाजू घेतली, याची बाजू घेतली. न्याय करत असताना, वाटणी करत असताना, सन्मान देत असताना सगळ्यांना एक समान लेखलं पाहिजे. स्त्री पुरुष देवानेच घडवलेले आहेत, देवाच्या प्रतिमेमध्ये ते आहेत. नवरा बायको म्हणून जरी ते असले तरी त्या ठिकाणी दोघंही देवाच्या वचनामध्ये प्रियांनो आपल्याला शिकवलं जात आहे की ते समान आहेत, कोणी वर खाली नाहीये. प्रियांनो, आपण ज्या संस्कृतीमध्ये राहतो तिथं हे शिकवलं जातं की पुरुष प्रधान आहे, मोठा आहे, आणि स्त्री वयाने लहान आहे पुरुषापेक्षा, परंतु तिला खालीच लेखलं पाहिजे किंवा कधी कधी तिच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे किंवा तिचं अस्तित्वच नाही आहे, अशी शिकवण प्रियांनो आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांच्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये पाहायला मिळते. मी त्यांनाच फक्त दोष देत नाही, तशीच संस्कृती प्रियांनो यहुदी लोकांमध्ये सुद्धा होती. यहुदी लोक सुद्धा तसंच वागत होते. जे परमेश्वराचे निवडलेले लोक होते ते सुद्धा प्रियांनो अशा प्रकारचा भेदभाव करत होते. आणि म्हणून परमेश्वर खरं तर त्यांना सांगत आहे, वेगवेगळ्या रीतीने त्यांना दाखवून देत आहे. ज्यावेळेला आपण म्हणतो की नीतीने वागणे, त्यावेळेला प्रियांनो न्यायनिवाडाच्या गोष्टी पण येतात. पुढे तो म्हणत आहे आवडीने दया करणे. दया करायची आहे, पण ती आवडीने कर बाबा. करावी लागत आहे. कुणीतरी तुला सांगितलंय म्हणून तो दया करतोय, कुणीतरी मागितलं म्हणून तो दया करतोय. दया म्हणजे प्रियांनो आपल्या क्षमतेपेक्षाही कमी व्यक्ती जो आहे त्याच्याकडं काहीच नाही आहे, त्याच्या सहाय्यासाठी, मग ती आर्थिक असू द्या किंवा कुठल्या बाबतीत असू द्या, त्याला मदत करणे प्रियांनो म्हणजे त्याच्यावरती दया करणे आहे. त्याची परिस्थिती पाहून
असं म्हटलं पाहिजे की खरंच जर येशू ख्रिस्त इथं असता किंवा खरंच जर देव जर या ठिकाणी असता तर त्याने त्याच्याकडे पाहत असताना काय केलं असतं. अशा रीतीने तू त्याच्याकडे पहा आणि त्याच्या गरजा, त्याच्या गोष्टी प्रियानो त्याला मदत करता येईल यासाठी तू दयेने त्याच्याकडे बघत राहा. सो ज्यावेळेला आपण म्हणतो प्रियानो नीतीने वागणे, त्याच्यानंतर लगेचच तो म्हणत आहे आवडीने दया करणे, आणि मग तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आपल्या देवा समागमे, म्हणजे देवाच्या सान्निध्यामध्ये. तू दुसऱ्या गोष्टी चांगल्या करत आहेस, 2 गोष्टी, न्यायनिवाडा चांगला करत आहे, तू दयासुद्धा करत आहे. हे लोकांच्या संदर्भामध्ये झालं प्रियानो, परंतु तुझा जो देव आहे त्याच्या सान्निध्यामध्ये सुद्धा बसून त्याच्याशी हितगुज करणे, हे परमेश्वर आपल्याला सांगून देत आहे. आणि म्हणून मिखाच्या या अध्यायामध्ये प्रियानो परमेश्वराला काय हवे त्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये सुद्धा प्रियानो सारखीच गोष्ट तो म्हणत आहे. नीतीने वागणे, आवडीने प्रियानो दया करणे, आणि खास करून तो म्हणत आहे त्याच्यामध्ये की देवा समागमे राहून व नम्र भावाने चालणे. देवाच्या सान्निध्यात तू बसतोयस, चांगली गोष्ट आहे. देव तुझ्याशी बोलत आहे, तू देवाशी बोलत आहे, चांगली गोष्ट आहे. पण नम्र हा शब्द प्रियानो, नम्र भावाने, नम्र भावाने देवासमोर चालणे. काही वेळेला आध्यात्मिक गर्व सुद्धा येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून पौल सुद्धा प्रियानो म्हणतो की मी 2 नाही 3 वेळा देवाकडे प्रार्थना केली की माझ्या शरीरातला काटा काढ. पण देव काय म्हणाला, माझी कृपा तुला पुरी आहे. पण त्याच्या आधी तो काय म्हणाला प्रियानो, देवाचं ज्ञान मला मिळालेलं आहे, त्या गर्वाने फुगून जाऊ नये म्हणून देवाने माझ्यामध्ये काटा ठेवलेला. आध्यात्मिक रीतीने सुद्धा गर्व येऊ शकतो, सेवेचा गर्व येऊ शकतो. देवाच्या सान्निध्यामध्ये बसणारा मीच आहे, आमच्या घरातला माझाच फक्त मोठा वाटा जास्त आहे, मी प्रार्थनेला जास्त बसतो, मी वचन जास्त वाचतो, मी उपास प्रार्थना करत आहे, हा गर्व येण्याची शक्यता आहे प्रियानो. आणि म्हणून ज्यावेळेला देवासमोर आपण बसतो त्यावेळेला त्याच्या समोर आपण बसलेलो आहोत आणि आपल्या अवतीभोवती, मग घरातले लोक असू द्या, नातेवाईक असू द्या, शेजारचे लोक असू द्या, त्यांच्या समोर सुद्धा नम्रतेने चालणे महत्वाची गोष्ट आहे प्रिया. आणि म्हणून हे वचन प्रियानो फक्त त्या काळामध्येच लिहिलेलं आहे, पुरुषांनाच लिहिलेलं आहे असं नाही. तर त्याचं शीर्षक जर बघितलं, 6व्या वचनाचं शीर्षक त्या ठिकाणी वरती दिलेलं आहे, परमेश्वराला काय हवे. कंसामध्ये दिलं नाही त्याने, पुरुषाकडून, स्त्रियांकडून, मुलांकडून, मुलींकडून, लहान मुलांकडून किंवा काय, तो सर्वांकडून अपेक्षा करत आहे. आणि म्हणून प्रियाने ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की आपण देवासमोर त्या ठिकाणी असावं, नम्र भावाने चालले आहे. आणि या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागत आहे, दुसरं काही नकोय त्याला. देवाला ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी पाहिजेल्या आहेत प्रियानो. आपलं वागणं आध्यात्मिक जीवनामधलं प्रियानो. आणि खरं तर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रियानो परमेश्वर फक्त स्त्रियांसाठीच नाही तर पुरुषांना देखील प्रियानो त्या ठिकाणी म्हणत आहे की त्यांचा न्यायनिवाडा किंवा त्यांच्याकडे लक्ष देत असताना, मग त्यामध्ये विधवा असू द्या, काही वेळेला प्रियानो ज्या गरीब आहेत, ज्या प्रियानो अशिक्षित आहेत, त्यांना मदत करण्यासाठी लोकांनी खरं तर लक्ष द्यावं, त्यांच्या गरजा, त्यांच्या अडचणी लक्षात घ्याव्यात आणि त्यांना सहाय्य करावं. यासाठी प्रियानो हा खरं तर लोकांनीच, माणसांनीच जगातल्या सर्व परिस्थिती, स्त्रियांची परिस्थिती सर्वत्र सारखीच पाहिल्यामुळे UN-ने, युनायटेड नेशन्स यांनी प्रियानो हा दिवस 1977 साली प्रियानो हा सुरू करण्यात आलेला आहे. आणि देवाच्या वचनाचा आधार प्रियानो त्यांनी खास करून घेतलेला आहे. ज्यावेळेला प्रियानो आपण ह्या गोष्टी पाहतो, एक छोटंसं उदाहरण प्रियानो कदाचित बऱ्याच वेळेला ऐकलं असेल तुम्ही, की
एका शाळेतल्या शिक्षिकेने मुलांना विचारलं, तुमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त काम करणारी कोणती व्यक्ती आहे? साहजिकच काम म्हटल्यावरती मुलामुलींना चांगलं माहीत आहे की वडील कुठं जातात, बाहेर जातात म्हणजे कामाला जातात. आणि म्हणून काही लोकांनी सांगितलं, मुलांनी सांगितलं मुलामुलींनी की आमचे वडील जास्त काम करतात. काही म्हणाले नाही आमचे आजोबा जास्त काम करतात. काही विद्यार्थी म्हणाले आमची आजी जास्त काम करते. पण एक लहानशी मुलगी होती आणि ती म्हणाली की नाही माझी आई सगळ्यात जास्त काम करते. आणि तिने फार दबक्या आवाजात हळुवार रीतीने आई हा शब्द काढला. ती म्हणाली आई माझी जास्त काम करते. शिक्षकांना लगेच विचारलं की तू आईचं नाव का घेतलं, तुला काय वाटतं की बाबा ती जास्त काम करते? तर त्या मुलीने सांगितलं की ती सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माझी आई सगळ्यांच्या आधी उठते आणि स्वयंपाकाला लागते आणि सगळ्यांच्या गोष्टी, नुसतंच स्वयंपाक नाही, कपडेसुद्धा ती पाहते, घरातली व्यवस्था पाहते आणि एवढं सगळं करून काम करून झाल्यानंतर रात्री सगळ्यात उशिरा झोपायला जाते. एवढ्यावरच ती शांत बसली नाही, पण त्या लहान मुलीचे शब्द वर्गातल्या सगळ्यांनाच, अगदी शिक्षकाला सुद्धा सुन्न करणारे होते. ते म्हणजे शब्द की ती एवढं सगळं करते पण तिला सन्मान किंवा तिचा आदर किंवा ती काम करते याची कसलीच पावती तिला दिली जात नाही. ती सगळं काही करते पण घरामध्ये ती सन्मानाने नसते. कदाचित प्रियांनो, आज मी तुमच्याबद्दलच बोलतो असं नाही, आमच्या घरात असं असू शकतं, झालेलं आहे की आपण लाईटली घेतो स्त्रियांचं घरातलं त्यांचं कार्य. एक अशी मानसिकता असते प्रियांनो की काहीतरी मोठं केलं किंवा जास्त वेळ केलं एखाद्या पुरुषाने तर त्याला काम म्हटलं जायला पाहिजे. मी माझी स्वतःची पाहणी करतोय प्रियांनो. खूप काहीतरी केलं, जास्त वेळ केलं तर आपण काय म्हणू की होय मी काम केलेलं आहे. पण स्त्रियांच्या बाबतीत छोटं 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 असं कितीतरी कामं होतात दिवसभरामध्ये, ते जास्त गणलं जात नाही. अच्छा तू काय झाडून घेतलं, छोटं काम होतं ते. अच्छा कपडे धुतले, छोटं काम होतं. स्वयंपाक केला, छोटं काम होतं. घर आवरलं, छोटं काम. आपण त्या कामाला काय करतो, स्त्रियांच्या कामाला तुकड्यांमध्ये बघतो आणि पुरुषाच्या कामाला एक मोठं काम, मी फार मोठं काम केलं. काय बाबा लाकूड तोड्यासारखं झाड तोडलं का आज, खूप कष्ट लागले तुला. कधी कधी वाटतं नाही प्रियांनो की आता घरामध्ये वॉशिंग मशीन आहे, आता बऱ्याचशा स्त्रिया कदाचित हाताने कमी धुवत असतील कपडे. पण मग असं कधी कधी वाटतं की अरे काय त्या स्त्रीला काम आहे, कपडे तर टाकायचे वॉशिंग मशीनला. पण मग हा विचार कधी येतो का की धुतलेले कपडे आपण वाळत तरी घालतो का पुरुष माणसं? ते पण एक काम आणि ते सुद्धा गणलं जातं कधी कधी. अरे मी फार मोठं काम केलं, कपडे वाळत घातले. आज प्रियांनो त्यांच्याकडे दुर्लक्षित केलं जात आहे आणि म्हणून एक म्हटलेलं आहे की आपल्या समाजात अनेक स्त्रिया आहेत की ते खूप कष्ट करतात, खूप जबाबदाऱ्या सांभाळतात, पण त्यांचे कौतुक फार कमी होते. पण आज देवाच्या वचनातून पाहत आहे प्रियांनो आपण, आणि ते म्हणजे देव स्त्रियांकडे लक्ष देतो, देव त्यांना ओळखतो आणि देव त्यांना उंच करतो प्रियांनो. हा आपला जिवंत देव आहे प्रियांनो. तो दगडा मातीचा बनलेला देव नाही, फोटोमध्ये लाकडामध्ये प्रियांनो बसलेला देव नाही आहे की ज्याला काही दिसत नाही किंवा तो ऐकत नाही किंवा काही त्याला मदत करत नाही. परंतु आपला जिवंत देव आपण म्हणतो, पवित्र शास्त्राचा हा देव हा स्त्रियांकडे देखील प्रियांनो खास करून लक्ष देतो, त्यांना तो ओळखतो आणि प्रियांनो तो उंच देखील करत आहोत.
त्यातला पहिला मुद्दा प्रियानो, आपण पाहण्याआधी हा विचार करूया की देव ह्या स्त्रियांसाठी जो तराजू हा कसा संतुलित करतो प्रियानो या समाजामध्ये. आज त्यांची देखील धावपळ दगदग आहेत. खूप कमी स्त्रिया आहेत जगामध्ये प्रियानो की त्यांनी एक असं शिखर गाठलेलं आहे की जिथे प्रियानो कदाचित पुरुषांना देखील प्रियानो जमलेलं नाही. असं एक कार्य त्यांनी केलेलं आहे. परंतु सर्वसाधारण प्रियानो गोष्ट जर बघितली तर स्त्रियांना प्रियानो मनुष्याने एकतर दबावाखाली ठेवलेलं आहे किंवा त्यांचं कार्य प्रियानो त्यांनी केलेली पावती, त्यांचं स्तुती किंवा कौतुक प्रियानो हे कमी होत असतं. अगदी साधी गोष्ट प्रियानो, घरामध्ये सुद्धा आपण म्हणतो की दर दिवशी जेवण तर बनवलं जातं, पण आपण म्हणतो का आज भाजी चांगली झाली, आज हा आयटम चांगला झाला. आपण तेवढे 2 शब्दसुद्धा म्हणण्यासाठी खाताना आकाशासारखं खाल्लं जातं, पण 2 शब्द बोलले जात नाहीत है ना. कधी कधी आज चांगलं झालं म्हणून 2 शब्द अन्नाबद्दल बोलले जातात. कधी खूपच मीठ पडलंय, तेल जास्त झालं, आज मीठच नाहीये, शिजलीच नाहीये, अन्नाबद्दल हे बोललं जातं. पण कौतुकास्पद गोष्टी कदाचित माझ्याकडूनही होत असेल प्रियानो, मी म्हणत नाही म्हणून, पण अन्नाबद्दल प्रियानो त्या ठिकाणी अशा रीतीने माणसं बोलले जातात. आज म्हणून प्रियानो मी म्हणत आहे, माझा आज पहिला मुद्दा मी या ठिकाणी घेत आहे, देव स्त्रियांचे अश्रू पाहतो. कुठं दिसतात प्रियानो? देव स्त्रियांचे अश्रू पाहतो. आपण उत्पत्तीचं पुस्तक जर काढलं त्याच्या आधी प्रियानो लक्षात घ्या, तो मुद्दा पाहण्याआधी बायबलमध्ये सगळ्यात कोणती पहिली स्त्री होती की जिच्या दुःखाकडे देवाने लक्ष दिलं? अगदी मोठ्याने सांगताल का कोण? हवाबाई नाही, समोर आलेलं आहे तुमच्या. काय येतो? हगार. हगार कोण होती? ही अब्रामाची कोण होती? दुसरी पत्नी होती. पहिली पत्नी सारा, दुसरी पत्नी जी सारानेच करून दिली होती, परंतु जरी ती दुसरी होती तिच्याद्वारे मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव काय ठेवलं? इश्माईल. जर आपण काढलं उत्पत्ती 16वा अध्याय आणि त्याचं 13 वचन काय म्हणते प्रियानो? उत्पत्ती 16 आणि त्याचं 13 वचन कुणी वाचेल? येस, हगारेबद्दल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे प्रियानो, तिच्याकडून झालेला मुलगा दासीपुत्र म्हटलं गेलेलं आहे. असंही प्रियानो पुढं म्हटलं जातं की जे इस्लामिक राष्ट्र आहेत, मुस्लिम राष्ट्र आहेत जगामध्ये, हागरेपासून, इश्माईलपासून हे तयार झालेले वंश आहेत. परंतु प्रियानो तिच्याबद्दल नेहमीच वाईट असं म्हटलेलं नाही आहे, पण ती ज्या वेळेला एक स्त्री म्हणून दुःखामध्ये असते, जरी ती साराची चूक होती की तिने बायको करून दिली आपल्याच नवऱ्याला, पण देवाने सुद्धा तसंच तिच्याकडे पाहिलं नाही, पण ती स्त्री असल्यामुळे तिच्या दुःखाकडे प्रियानो पाहिलेलं आहे. कारण सारेने तिला हाकलून दिलेलं आहे आणि ज्या वेळेला तिला हाकलण्यात आलेलं आहे, वाळवंटामध्ये ती भटकत आहे, तिथं प्रियानो 13 वचनामध्ये मग ती म्हटलेलं आहे की तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने दिले नाव प्रियानो. काय म्हटलेलं आहे तिने? काय नाव दिलंय? आत्ता एल रोई. आत्ता एल रोई हा शब्द आहे प्रियानो. आत्ता नाही, पण आत्ता एल रोई म्हणजेच त्याचा अर्थ काय? तू पाहणारा देव.
तू दुःख पाहणारा देव आहेस, तू माझी परिस्थिती पाहणारा देव आहेस. आणि म्हणून प्रियांनो, देव स्त्रियांचे अश्रू पाहत आहे. जर कुठल्या स्त्रीचे अश्रू पवित्र शास्त्रामध्ये पहिल्यांदाच जर पाहिलेले असतील तर ती हगार आहे प्रियांनो. एका बाजूला अब्रामाची पहिली बायको सारा, ती पण स्त्री होती, पण तिच्या हसण्याकडे देवाचं लक्ष गेलं, आहे का नाही? ती हसली आणि तिला त्या ठिकाणी देवाने ऑब्जेक्शन सुद्धा घेतलं. तू हसली? स्त्रियांनी हसू नये असं नाहीये, स्त्रियांना पण हसण्याचा अधिकार आहे. पण जे देवाने सांगितलं होतं, अभिवचन दिलं होतं येऊन त्या 3 माणसांपैकी, त्या गोष्टीवरती तिने थट्टा केल्यासारखं झालं प्रियाला. पण ही त्याची अब्रामाचीच ही दुसरी बायको आहे, पण हिच्या अश्रूंकडे सुद्धा देवाचं लक्ष गेलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, तिने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तू पाहणारा देव आहेस. तिची परिस्थिती थोडी विचार करा प्रियानो. साराने तिला हाकलून दिलेलं आहे आणि आता देवाने तिच्याकडे लक्ष दिलेलं आहे. बाळ तिच्याकडे आहे आणि हगार त्या ठिकाणी तिच्या रडण्याकडे खास करून एल रोई, आत्ता नाव दिलेलं आहे, तिने नाव दिलेलं आहे आत्ता एल रोई. हे हिब्रू भाषेमध्ये प्रियानो नाव दिलेलं आहे की पाहणारा म्हणून. पण ज्यावेळेला आपण म्हणतो प्रियानो, काय पाहिलं देवाने? माझं दुसरी प्रियानो त्या ठिकाणी जी स्लाइड आहे की देव पाहतोय, तिच्या अश्रूंकडेच पाहिलेलं एवढं नाही, तर आज सुद्धा देव स्त्रियांकडे पाहत आहे प्रियानो. पण काय पाहत आहे प्रियानो? त्याच्या 4 गोष्टी आहेत. 4 गोष्टींपैकी एक आहे की स्त्रियांच्या वेदना, स्त्रियांचा संघर्ष, स्त्रियांचा त्याग आणि स्त्रियांच्या प्रार्थना. आजही देव प्रत्येक स्त्रीकडे पाहत आहे. आणि नुसतंच पाहतोय नाही प्रियानो, तर तो उत्तर सुद्धा देत आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण ह्या सर्व गोष्टी पाहतो त्यावेळेला नुसत्या अश्रूच नाही, तर अश्रू कशामुळे निघालेले आहेत? तो सर्व स्त्रियांना प्रियानो त्या ठिकाणी मदतीला जातो असं नाही, परंतु ज्या खरंच त्याच्या सान्निध्यामध्ये बसून आज देखील प्रियानो प्रार्थना करतात, वचन वाचतायत, देवाकडे आपली काकुळतेने प्रियानो प्रार्थना सादर करतायत, खात्रीने देव त्यांच्याकडे लक्ष देतोय. कदाचित माणसं लक्ष देणार नाही, घरातली लोक लक्ष देणार नाही, परंतु प्रियानो देव मात्र प्रत्येक स्त्रीची परिस्थिती पाहत आहे. आणि म्हणून तिथं प्रियानो म्हणत आहोत आपण की स्त्रियांच्या वेदना काय आहेत त्याच्याकडे देखील प्रियानो देवाचं लक्ष आहे. पुरुष दिसायला प्रियानो कणखर वाटतो, दिसण्यासाठी प्रियानो, पण अभ्यासक म्हणतात सगळ्यात कणखर स्त्री आहे, देवाने तिला मजबूत बनवलेलं आहे. पुरुष कदाचित परिस्थिती आल्यानंतर घाबरेल किंवा त्याला त्या ठिकाणी कदाचित हातपाय थरथर कापतील, पण अभ्यासक म्हणतात स्त्रियांचं तसं नाही. परिस्थिती कशी असू द्या, त्या पुरुषाच्या मागे ते भक्कम उभे राहतात. आणि एक खास उदाहरण प्रियानो जे मी अलाहाबादला असताना शिकलो आणि ते परत मी सांगायला या ठिकाणी थांबणार नाही, पण सांगणार प्रियानो. कदाचित तुम्ही ऐकलं असेल माझ्याकडून. ज्यावेळेला एखादी स्त्री मुलाला जन्म देते त्यावेळेला तिला इतक्या भयंकर वेदना झालेल्या असतात की पुरुषांना त्या वेदना समजत नाही. आणि म्हणून एका डॉक्टरने त्या वेदना समजावून सांगण्यासाठी हे सांगितलं की पुरुषाला कुठल्याही प्रकारे भूल न देता, पूर्ण भूल न देता त्याच्या
बोटाला भूल न देता जर करवतीने कापायला सुरुवात केली तर काय होईल? आपल्याला ब्लेड लागलं तरी आपण लगेच म्हणतो अरे बापरे रक्त आलं. दाराच्या फटीमध्ये बोट चेंगरलं तरी आपण ओरडायला सुरुवात करू. पण तो डॉक्टर म्हणाला त्या स्त्रियांना इतक्या वेदना होत असतात बाळ जन्माला देत असताना की कुठल्याही प्रकारची भूल न देता जर करवतीने कापायला सुरुवात केलं आणि पूर्ण बोट जर कापलं तर त्या ज्या वेदना असतात त्याहीपेक्षा जास्त वेदना स्त्रीला बाळाला जन्म देत असताना होत असतात. ते पुरुषांना कधीच कळणार नाही. आणि कळवायचे असतील तर ते बोट तसं कापून बघावं त्यांनी, अगदी हाड सुद्धा. त्या वेदना जन्म देत असतानाच नाही तर मुलांना जन्म दिल्यानंतर सुद्धा प्रियांनो तिची जी परिस्थिती असते त्या मुलांना वाढवण्यामध्ये, त्या काळामध्ये पतीचं काळजी घेणं, घरातल्या बाकीच्या लोकांची काळजी घेणं, या सर्व परिस्थितीमधून ती जे काही प्रियांनो अनुभवत असते त्या वेदना देव पाहतोय प्रियांनो. हागारेबद्दल म्हटलं तर प्रियांनो हे आपल्याला दिसून येत आहे. तिचा संघर्ष प्रियांनो दिसून येत आहे. काय काय तिला त्या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे, कोणकोणत्या परिस्थितीला जावं लागत आहे. संघर्ष जो आहे तो मुलांना उभं करण्यामध्येच आहे असं नाही तर प्रियांनो संघर्ष हा कुटुंबासाठी. मगाशी आपण नीतिसूत्रे वाचले प्रियांनो. आपली भारतीय संस्कृती याच्यामध्ये दिसून येते बरं का. भारतीय संस्कृतीमध्ये काय म्हटलेलं आहे? स्त्रियांना 4 भिंतीमध्येच त्यांनी राहावं. म्हणजे काय? 4 भिंती म्हणजे मध्ये मराठीत काय म्हणतात? चूल मूल एवढंच बघावं आहे का नाही? चूल आणि मूल. पण देवाने जे वचन आपल्याला दिलेलं आहे नीतिसूत्रे 31 मध्ये काय म्हटले प्रियांनो? ती चूल आणि मूलपर्यंत सीमित राहिलेली आहे का? कोण लक्ष देईल प्रियांनो? कोणतं वचन आहे की ती चूल मूलपेक्षाही पुढे गेलेली आहे? कोणतं वचन आहे? नीतिसूत्रे 31. एकदा नीट वाचा प्रियांनो. मगाशी आपण वाचलं ते कदाचित आळीपाळीचं असल्यामुळं लवकर वाचलं गेलं. पण कोणतं वचन प्रियांनो पहिलं येते तुमच्या डोक्यात की ती चूल मूलपेक्षाही पुढे गेलेली आहे? कोणतं वचन आहे? 14वं वचन काय म्हटलंय? अन्न सामग्री दुरून आणते. पण पुढं काय म्हटलंय? मग परत चूल आली, अन्न सामग्री दुरून आणते. पुढं काय अजून? 16 वचन काय म्हटलंय? शेताची चौकशी करून ते ती विकत घेते, ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षांचा मळा लावते. भारतीय संस्कृती काय आहे? 4 भिंतीमध्येच राहायचं. यहुदी लोकांसाठी किंवा देवाच्या वचनाप्रमाणे आहे तर बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे ती घराच्या बाहेर सुद्धा जाते. ती त्या ठिकाणी प्रियांनो म्हटलेलं आहे शेताची चौकशी करते आणि ती विकत घेते. शेताच्या गोष्टी कोण करतंय आज आपल्या समाजात? पुरुष माणसं, मुलगा, नवरा, बाप. पण इथं प्रियांनो म्हटलेलं आहे की नाही 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 नाही, जमिनीच्या गोष्टी ती बाई बघते. देवाने ते वाटून दिलेले प्रियांनो. तुम्ही नागालँड मणिपूरच्या लोकांच्या गोष्टी ऐकल्या तर किचन गार्डन सारखं प्रियांनो बाया ज्या आहेत, घरातली स्त्री जी आहे ती इतकं काही त्या ठिकाणी पिकवत असते की नवऱ्याला बाजारातून काही आणावंच लागत नाही. भाजीपाल्यासारख्या गोष्टी तिचं ती त्या ठिकाणी उगवत असते, अशी तिथली मुलं आणि मुली सांगतात प्रियांनो. प्रत्येकाच्या घराच्या मागे किचन गार्डन सारखं जे असतं त्याच्यामधून प्रियांनो ती घेत असते, काही तिला आणत लागत.
इथं म्हटलेलं आहे प्रियानो, ती शेताची चौकशी करून ती विकत घेते, ती आपल्या हातच्या कमाईत द्राक्षारसांचा मळा लावते. म्हणजे नुसते जमिनीचे व्यवहार नाही, त्या जमिनीची उपज काय करायला पाहिजे हे ती ठरवते प्रियानो. चोवीस वचनामध्ये म्हटलेलं आहे, ती तागाची वस्त्रे करून विकते आणि व्यापाऱ्यास कमरबंद देते. तागाची वस्त्रे करून बिझनेस सुद्धा ती करत आहे. आज संघर्ष आहे प्रियानो खूप काही गोष्टींचा, आणि देव त्याच्याकडे लक्ष देतोय. आणि म्हणून लक्षात घ्या प्रियानो, देव पाहतो ज्या वेळेला म्हणतो आपण, त्यावेळेला त्या वेदना पाहतो, त्यावेळेला संघर्ष पाहतो, त्याग पाहतो आणि प्रार्थना देखील पाहतो. आज वुमन्स डे आहे, जागतिक महिला दिन आहे म्हणून नाही प्रियानो सांगते मी, पण आमच्या घरामध्ये पाळकीनबाई माझ्यासाठी आता प्रार्थनेच्या प्रियानो त्या जनरेटर झालेले आहेत. पूर्वी मी म्हणायचो माझे वडील प्रार्थना करतात जास्त, आपल्या चर्चमध्ये कांबळे अंकल करायचे, पण आमच्या घरामध्ये आता प्रियानो माझ्याहीपेक्षा जास्त मी येता जाता प्रियानो माझ्या प्रार्थना, मी शांत बसून, पण त्यांच्या प्रार्थना सातत्याने प्रत्येकाचं नाव घेऊन, एकटीच्या प्रार्थना, मंडळीतल्या लोकांसाठी, नातेवाईकांसाठी, एक जनरेटर प्रियानो, ते अश्रू ते ढाळून प्रार्थना करणं प्रियानो, तुम्ही सुद्धा करत असणार. लक्षात घ्या, देव पाहतोय प्रियानो, आणि करत नसताल तरी देव पाहतोय. फक्त स्त्रियांकडेच नाही, पुरुषांकडे देखील देव पाहणारा देव आहे. त्याने फक्त हगारेकडेच पाहिलं असं नाही, त्याने सारेकडे सुद्धा पाहिलेलं आहे, त्याने अब्रामाकडे सुद्धा पाहिलेलं आहे, त्याने त्या लेकराकडे पाहिलेलं आहे, त्याने लोटाकडे सुद्धा पाहिलेलं आहे. तो सगळ्यांकडेच पाहतोय प्रियानो, त्यांची परिस्थिती काय आहे. पण आज प्रियानो, जागतिक महिला दिनानिमित्ताने मी ह्या 4 गोष्टी घेतलेल्या आहेत की स्त्रियांच्या वेदना, त्यांचा संघर्ष, त्यांचा त्याग आणि प्रियानो त्यांच्या प्रार्थना, हेही देव पाहत आहे. आणि प्रत्येक स्त्री देवासाठी प्रियानो जशी पुरुष महत्त्वाच्या आहेत तशा स्त्रिया देखील प्रियानो महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून प्रियानो त्या दोघांना पती पत्नी म्हणून देवाने समाजामध्ये ठेवलेलं आहे. ते दोघं मिळून जे काही करतील देव ते आशीर्वादित करणार आहे. त्यातला पती नुसता एकटा काहीतरी करत असेल तर ते आशीर्वादित होणार नाही. पत्नी काहीतरी दुसरं काय करत असेल पतीच्या संमतीशिवाय देव ते सुद्धा आशीर्वादित करणार नाही. पण ज्यावेळेला ते दोघंही राहतात देवाच्या सान्निध्यामध्ये, त्यावेळेलाच प्रियानो देव कुटुंब आणि त्यांचं वैयक्तिक जीवन हे आशीर्वादित करत असतो. बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो, बऱ्याच अंशी पुरुष प्रधान म्हटल्यावर पुरुषाची मक्तेदारी, स्त्रियाचं मत सुद्धा गणलं जात नाही. आणि काही ठिकाणी प्रियानो उलट सुद्धा दिसून येतं की स्त्रियांची मक्तेदारी दिसते, पुरुषांना त्या ठिकाणी काहीच विचारलं जात नाही. कारभार स्त्रीच्या हातात दिलेला नाहीये प्रियानो. निर्णय घेण्याच्या गोष्टी स्त्रीच्या हातात दिलेल्या नाही. निर्णयाबद्दल प्रियानो सांगण्याची मुभा आहे देवाच्या वचनाप्रमाणे प्रियानो. पण कुटुंबाचा प्रमुख म्हणून देव पुरुषाकडेच पाहतो. ज्यावेळेला हवेने जरी फळ काढून खाल्लं म्हणतो आपण, पण हाक कोणाला मारली? हवा कुठे आहेस तू म्हणाला का? तो जबाबदार कोणाला धरलं? पुरुषाला धरलं. पुरुषाला जबाबदार धरलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो कोणतीही गोष्ट करत असताना ती संमतीने प्रियानो करणं गरजेचं आहे. कुठलेही निर्णय घेत असताना, मग ते आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल असो, कुटुंबाचा असो, देव त्या ठिकाणी प्रियानो याही गोष्टी पाहतो. आणि म्हणून जसं पुरुषांना तसंच प्रियानो तो स्त्रियांकडे देखील खास लक्ष देतो. त्या सुद्धा देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहेत. दुसरा मुद्दा प्रियानो यामध्ये आपण पाहत आहोत, आणि म्हणजे देव स्त्रियांना इतिहास
बदलण्यासाठी बोलवत आहे. खूप अंधुक दिसत आहे. देव स्त्रियांना इतिहास बदलण्यासाठी इतिहासच बदलून टाकला. आणि एक चांगली गोष्ट प्रियांनो आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे एस्तेराचं पुस्तक आपण काढलं, एस्तेर त्याचा 4था अध्याय आणि 14 वचन काय म्हटले बघा. यस, कोणी काढेल? एस्तेर 4था अध्याय 14 वचन. येस, एस्तेरची गोष्ट आपल्याला माहिती प्रियानो. मर्दखाय जो आहे तो तिला त्या ठिकाणी म्हणत आहे, यहुदी लोक समाज पूर्ण रीतीने प्रियानो नष्ट करण्याचा त्या ठिकाणी डाव रचला गेला होता. आणि तिला प्रियानो देवाने एक राणी म्हणून प्रियानो निवडलेला आहे. आणि जर राजाच्या परवानगी शिवाय आत जाणं, राजाशी बोलणं, हे प्रियानो जरी ती राणी असली तरी मर्यादेमध्ये प्रियानो तिला राहणं गरजेचं होतं. पण ज्यावेळेला हा असा प्रसंग समाजासाठी आला, यहुदी वंशासाठी आला, त्यावेळेला मर्दखायने प्रियानो तिला आठवण करून दिलेली आहे की खरं तर आपला समाज नेस्तनाबूत होऊन जाईल, पण तुला देवानी कशासाठी या पदावर बसवलेलं आहे? मग कदाचित याच प्रसंगाला सावरून धरण्यासाठी, या वेळेला आपला यहुदी समाज वाचवण्यासाठी देवाने तुला आधीच तिथं नेमून ठेवलेलं आहे, एका उच्चपदी ठिकाणी राणी म्हणून, की जेणेकरून तू मध्यस्थी करावी आणि आपला समाज जो आता नष्ट होणार आहे त्याला तू वाचवू शकते. इतिहास बदलण्यासाठी देव स्त्रियांचा उपयोग करतो प्रियानो. आज आपलं प्रियानो या गोष्टी आपण पाहिलं तर असं प्रियानो दिसून येतं कधी कधी की स्त्री जशी प्रियानो विवाह करून पुरुषाच्या घरी येते आणि पुरुषाला आणि त्याच्या कुटुंबाला प्रियानो ती सावरते. तो एक मोठा भाग आहे प्रियानो की देवाने त्या पुरुषाचं वंश म्हणा किंवा त्या पुरुषाचं जीवन म्हणा त्या स्त्रीने येऊन त्या ठिकाणी प्रियानो सांभाळणं. बऱ्याच अशा स्त्रिया आहेत की त्यांनी प्रियानो लग्न करून नंतर नवऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलं. 2 दिवसापूर्वी प्रियानो वाईट गोष्ट, ती फिल्म कदाचित व्हॉट्सॲपवर पाहिली असेल. एका आजीने लहान मुलाच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं, बादलीतलं उकळतं पाणी आजीने टाकलं. कशासाठी? तो बिचारा रंगपंचमीचं पाणी वापरत होता किंवा काय. रागाच्या भरात त्या बाईने उकळतं पाणी बादलीवर त्या लहान मुलावर टाकलं. तो मुलगा बिचारा थैथै नाचून मरण पावला, खलास झाला तो. काही आहेत ज्याला आपण म्हणू अपवाद आहे, सर्वच तशा नाही आहेत. पण एखाद्या कुटुंबाला प्रियानो त्या ठिकाणी चालवणं, वाचवणं. काल पण एक प्रियानो एक छोटीशी रील मी पण पाहिली. ती 2 मित्र गप्पा मारत असताना एक उदास बसलेला असतो आणि दुसरा विचारतो, का रे काय झालं? आता तू निश्चिंत झालेला आहेस, तुझ्या मुलीचं पण लग्न झालं, सगळं झालं, आता काय टेन्शन आहे एवढा शांत बसलेला? तो म्हणतो, सगळ्यात जास्त टेन्शन माझी मुलगी मला देऊन गेलेली आहे. का बरं? तर तो म्हणतो, माझ्या मुलीने विचारलं, बाबा लहानाचं मोठं तुम्ही मला केलं, माझं हे विश्व एवढं मोठं तयार केलं, माझ्या आठवणी एवढ्या वर्षांच्या तुमच्याबद्दल आहेत, आणि सडनली आता तुम्ही लग्न करून मला दुसऱ्या एका ठिकाणी पाठवलेलं आहे.
माझं विश्व कोणतं नक्की, हे पहिलं विश्व जे बापाने मला लहानापासून वाढवलं, स्मरण जे काय आठवणीमध्ये आहेत का, आता नवऱ्याच्या ठिकाणी जाऊन मला नवीन त्या ठिकाणी एक विश्व तयार करायचं आहे. कोणतं विश्व माझं आहे? आज तुम्ही आहात म्हणून मी तुमच्याशी हक्काने बोलते, मी हक्काने माझं सुखदुःख तुम्हाला सांगते. लहानाचं मोठं तुम्ही मला केलं, पण आता परक्याच्या घरी गेल्यानंतर माझं म्हणून असं कोण आहे मला की ज्याला सुखदुःख, नवऱ्याला आता मी ओळखायला इथून पुढे सुरुवात करणार आहे. पण तोपर्यंत माझं विश्व काय आहे? माणूस म्हणतो माझ्या पोरीने मला छिद्र पाडून टाकलीत हृदयाला, काय उत्तर देऊ तिला? एक स्त्री ज्या वेळेला प्रियानो लग्न होऊन जाते, पुरुषांना पण हे सुद्धा समजणार नाही. मागाशी मी जसं म्हटलं प्रियानो की पुरुषांना बाई ज्या वेळेला जन्म देते मुलाला ते कधीच कळणार नाही. ही सुद्धा एक गोष्ट आहे की पुरुषांना सुद्धा ही कळणार नाही प्रियानो, की दुसरं आपलं घर, आपलं बाप, आपली आई, आपले नातेवाईक, बहीण भावंड सगळी सोडायची आणि एक नवीन ठिकाणी सुरू करायचं प्रियानो. मला सुद्धा लग्न झाल्यानंतर हे कधीच लक्षात आलं नाही. पण ज्या वेळेला प्रियानो पाळकीनबाई जीवन आमचं पुढं पुढं जसं चाललं, त्यावेळेला त्या गोष्टी समजून येतात. किती अवघड आहे नवीन सगळं काहीतरी सुरू करायचं. ज्या वेळेला त्यांना सुद्धा काही गोष्टी आमच्या घरातून सुरू झाल्या, प्रेशरमध्ये त्या आल्या, त्यावेळेला सुद्धा मला ते समजायला लागले. कदाचित घरच्यांच्या प्रेशरमुळं आणि माझ्याही प्रेशरमुळं कदाचित काही गोष्टी ज्या काही त्यांनी अनुभवल्या, ते कठीण आहे प्रिया, कठीण आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण म्हणतो प्रियानो की एस्तेरच्या हातामध्ये ही गोष्ट ज्या वेळेला आली होती, त्यावेळेला मर्दखाय तिला म्हणत आहे, त्या वचनामध्ये प्रियानो त्या ठिकाणी आपण वाचत आहोत 14 वचन, की तू या प्रसंगी गप्प राहिलीस तर दुसऱ्या कुठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच. म्हणजे मर्दखायचा देवावर विश्वास किती हे दिसून येतं. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला ह्या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल. कशावरून? असल्याच गोष्टीसाठी तुला राजपद प्राप्त झालेला आहे, एका पदावरती जाऊन ठेवलेलं आहे. मला मुद्दा हा मांडायचा प्रियानो ह्याच्यातून, देव त्या स्त्रियांचा उपयोग इतिहास बदलण्यासाठी करत आहे. इतिहास बदलून गेला. आज ज्या ज्या ठिकाणी प्रियानो तुम्हाला देवाने ठेवलेला आहे, त्या त्या ठिकाणी प्रियानो देव गोष्टी बदलण्यासाठी तो ठेवत आहे. चांगल्या रीतीने ठेवा, वाईट गोष्टीसाठी नाही. ज्या ज्या जबाबदाऱ्या देवाने दिलेल्या आहेत त्या पार पाडत असताना असंख्य प्रसंग येत राहतील, दुःख येत राहतील, पण तेवढ्यासाठीच देवाने ठेवलेलं आहे. त्या प्रसंगामधून प्रियानो आपल्याला सगळ्यांना जावं लागत आहे. जास्त करून प्रियानो स्त्रियांबद्दल ज्यावेळेला आपण म्हणतो, पण देव भयंकर अशा परिस्थितीमधून त्याचं कार्य प्रियानो तो करून घेत असतो. आणि दबोरा म्हणून प्रियानो आपल्याला एक स्त्री पाहायला मिळते. तिने सुद्धा तिच्या पुढारीपणामुळे, आपल्याला दबोराची गोष्ट प्रियानो माहीत आहे, या ज्या स्त्रिया आपल्यासमोर देवाने इतिहासामध्ये कोणत्या स्त्रियांचा उपयोग केला. दबोरा एक आहे, महिला न्यायाधीश होती. एस्तेर राष्ट्र वाचवण्यासाठी. आणि तिसरी अशा दुसऱ्या पण आहेत, मरिया जी आहे येशूची आई. इतिहास बदलून टाकला प्रियानो. देवाने या स्त्रियांना निवडलं प्रियानो, त्या काहीतरी स्पेशल होत्या म्हणून नाही, पण देवाचं भय बाळगणारे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर देवाचं भय बाळगून आहे त्या परिस्थितीला सामोरं जाणं. मग यापैकी कुठली असू द्या प्रियानो, दबोरा म्हणा, एस्तेर म्हणा, किंवा त्या ठिकाणी मरियेची आई म्हणा. मरियेची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रियानो, खास करून की ती एकदम कुमारिका, पण ती देवाला असं काहीच उलट बोलली नाही. देवदूताने जेव्हा सांगितलं की तुझ्या ठाई गर्भ राहणार आहे, देव आपला पुत्र पाठवणार आहे, ती म्हणाली असं कसं, असं काही बोलली नाही. प्रश्न काही दुसरे विचारलेच नाहीत. फक्त ती म्हणाली मी इथं पुरुष जाणत नाही, असं कसं होईल.
पण माझं नाव किती बदनाम होईल, मला किती त्या ठिकाणी छळ होईल, माझा नवरा होणारा सुद्धा मला स्वीकारेल का नाही, ह्या गोष्टी काही ती बोललेली नाही. प्रिया आहे त्या परिस्थितीला सामोरं जाणं, आणि जात असताना देव त्यावेळेला प्रियानो त्या स्त्रियांना मदत करत असतो. हा फार महत्वाचा भाग आहे. ज्यावेळेला कुठलाही प्रश्न न विचारता सामोरं जातो, त्यावेळेला देव त्या व्यक्तीकडे खास करून बघत असतो, आणि त्या स्त्रियांकडे खास. आज म्हणून त्याच्यामध्ये म्हटलंय की आज देव आजही स्त्रियांना त्याच्या गौरवासाठी उपयोगात आणतो. प्रिया त्या काळातल्या त्या स्त्रिया होत्या, पण आजच्या काळातल्या तुम्ही ज्या स्त्रिया आहेत, तुमचा सुद्धा उपयोग देव करत आहे. आणि देवाला प्रियानो त्याच्या गौरवासाठी या गोष्टींमधून तो आपल्याला घेऊन जात आहे. मग ती स्त्री आई असू द्या, बायको असू द्या, बहीण असू द्या, कोणी असू दे प्रियानो, पण त्याकडे प्रियानो देवाचं लक्ष आहे. प्रिस्किल्ला आपल्याला माहिती आहे प्रियानो, ॲक्विला आणि प्रिस्किल्ला ही एक अशी होती स्त्री की जी शिक्षण देत होती, देवाच्या वचनामधून प्रियानो ती लोकांना सांगत होती. ती दोघं उभयता प्रियानो देवाच्या सेवेमध्ये गणले जातात, आणि म्हणून पौलाने सुद्धा त्याच्या गोष्टींमध्ये उल्लेख केलेला आहे. तिसरा मुद्दा जो प्रियानो, जो शेवटचा आणि भाग आहे, तिसरा मुद्दा तो म्हणजे येशू त्या स्त्रियांचा सन्मान करतो, किंवा त्यांना सन्मान देतो, किंवा त्यांना समानता देतो. शास्त्रभाग आपण जर काढलात, आपल्याला माहिती आहे योहान शुभवर्तमान 4 अध्याय, आणि या 4 अध्यायामध्ये एक स्त्री आहे. कोणती स्त्री आहे? योहान 4 मध्ये येस, कोणती स्त्री आहे प्रियानो? माथाळीवर काय लिहिलंय? येशू व शमरोनी स्त्री. विधवा होती का? विधवा होती काही नाही. मग काय होतं तिच्यात? 5 नवरे होते. आणि मग ज्या वेळेला प्रियानो तिच्याबद्दल म्हटलेलं आहे की बाबा ती पाणी भरायला जात होती, पण पाणी भरायला कधी जायची ती? दुपारच्या वेळेला. का बरं? तिला गरम पाणी लागत होतं. गरम पाणी नव्हतं लागत. पाणी भरण्याची वेळ कधी असते? पहाटे असते किंवा सकाळी असते. पण बाकीच्या बायांपासून दूर राहावं का? तिचं स्वतःचं जीवन तिला माहीत होतं, मी 5 पुरुषांबरोबर राहते. कोणी हे म्हणू नका तिचं नाव द्रौपदी होतं. पण तिला माहीत होतं की स्त्रिया ज्या वेळेला जातात त्यावेळेला मला जायचं नाहीये, कारण त्या मला काहीतरी बोलतील. म्हणजे ती सन्मानयोग्य स्त्री नव्हती. लोकांनी तिला टाकून दिलेलं होतं प्रियानो. तिच्याबद्दल वाईट सुद्धा बोललं जात होतं, कारण ती वागतच तशी होती प्रिया. परंतु तो सुद्धा आत्मा जिंकला जावा म्हणून येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी प्रियानो तिचा उपयोग केलेला आहे. लक्षात घ्या, तिच्या वाईट गोष्टींच्या द्वारे पूर्ण गाव येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे खेचलेला आहे. आणि काय म्हटलेलं आहे प्रियानो, जर आपण वाचत त्या ठिकाणी गेलो, 16 वचनामध्ये म्हटलेलं आहे, योहान शुभवर्तमान 4 अध्याय 16 वचन, तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलून आण. ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही. येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही हे ठीक बोललीस, कारण तुला 5 नवरे होते, आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही हे तू खरे सांगितलेस. नवरा म्हणून म्हणतेस, पण तो नवरा नाही आहे. म्हणजे काय? तुझं लग्नच झालेलं नाही आहे, तू वाईट चालीरीतीची बाई आहेस.
म्हणजे समाजामध्ये सुद्धा लोकांना हे चांगलं माहीत होतं. पण ज्या वेळेला प्रियानो ह्या गोष्टी येशू ख्रिस्त उलगडा करतो, त्यावेळेला प्रियानो तो तिची गरजसुद्धा जाणतो आणि गरज तिची पाण्याची होती. ते पाणी तो म्हणाला तिला, मी जिवंत पाणी तुला देतो. संभाषण सगळं झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं 25 वचन, ती स्त्री त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेन. येशू तिला म्हणाला, जो तुझ्या बरोबर बोलत आहे तोच मी आहे. तू ज्याच्याबद्दल बोलत आहे तोच आहे मी. म्हणजे तिला देवाचं भय आहे, तिला देवाची माहिती आहे, तिला मसीहाबद्दलची सुद्धा माहिती आहे, पण तरी सुद्धा तिचं वागणं वाईट आहे. मी मगाशी म्हटलं प्रियानो, जसं की बऱ्याच वेळेला अशा पण स्त्रिया दिसून येतात की त्यांचं वागणं वाईट आहे प्रियानो. समाजाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या वाईट आहेत. पण येशू ख्रिस्ताने तिच्याबरोबर बाकीच्याही गोष्टी प्रियानो तिला त्या ठिकाणी दाखवून दिलेल्या आहेत. आणि मग 39 वचनामध्ये सर्व संभाषण आपण वाचत नाही, पण 39 वचनात म्हटलंय की मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. म्हणून शमरोनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला तेथे आपल्या येथे राहण्याची विनंती केली. मग तो तेथे 2 दिवस राहिला. त्याच्या वचनावरून आणखीन कितीतरी लोकांनी विश्वास धरला आणि त्या स्त्रीला म्हणाले, आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा ख्रिस्त जगाचा तारणारा आहे हे आम्हाला आता कळले आहे. तिचं पाप येशू ख्रिस्ताने दाखवून दिलं, तिने कबूल केलेलं आहे. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेला येशू ख्रिस्ताने तिचं पाप दाखवून दिलेलं आहे, ती नगरामध्ये गेली आणि लोकांना ओरडून सांगितलं. काय सांगितलं? मी जे काही केलेलं आहे ते त्याने सर्व सांगितलं. म्हणजे लोक गपचूप तिच्याबद्दल बोलत होते ती वाईट आहे म्हणून, पण आता मात्र ख्रिस्त भेटल्यानंतर ती तोंडाने सांगत आहे की मी काय केलेलं आहे म्हणून. मी काय काय केलं हे सगळं ज्याने मला सांगितलं. म्हणजे एकतर्फे बघितलं तर ती स्वतःहून लोकांना आता सांगत आहे मी हे केलेलं आहे म्हणून, माझ्याकडून झालेलं आहे म्हणून, आणि हे सगळं त्याने मला सांगितलं. मग लोक आले प्रियानो, मग लोक तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताला म्हणजे मसीहाला पाहण्यासाठी प्रियानो ते आलेले. मला मुद्दा सांगायचा आहे की लोकांनी शमरोनी स्त्रीला नाकारलं, परंतु येशू ख्रिस्ताने शमरोनी स्त्रीला स्वीकारलेला आहे. आज आपल्याला प्रियानो हा मुद्दा या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे की येशू ख्रिस्त हा आज देखील प्रत्येक स्त्रीशी बोलत आहे, त्यांना सांगत आहे की जे तुमचे त्या ठिकाणी कार्य आहे तो देव पाहतो, त्याला सर्व काही ठाऊक आहे. एक लहानशी गोष्ट सांगतो आणि प्रियानो आपण थांबूया. कोणीतरी त्यांना सांगा लवकर जायला, पुरुष माणसं कोण असतील.
एक लहानशी गोष्ट म्हणजे प्रियांनो ती सांगत होतो मी. एकदा एका गावामध्ये पाळकसाहेब नवीनच नियुक्त झाले होते आणि दर दिवशी ते त्यांच्या भक्तीचं ठिकाण जे आहे ते उघडं करून ठेवायचे की कुणाला प्रार्थना करण्याची संधी मिळावी म्हणून. दुसरे पण ख्रिस्ती लोक म्हणा किंवा ख्रिस्तीतर लोक आहेत ते येऊन त्या चर्चमध्ये बसायचे. पण एक बाई जी होती, म्हातारी बाई, ती रोज वेळेवरती प्रियांनो चर्चमध्ये येऊन प्रार्थना करायला बसायची. आणि जे कोणी लोक येतात पाळकसाहेब त्यांना भेटायचे. दर दिवशी ती बाई यायची आणि त्या पाळकसाहेबांनी मग विचारलं की आजी तुम्ही एवढ्या म्हाताऱ्या झालेल्या आहात, थकलेले आहात, तुम्ही रोज इथं प्रार्थनेला इतक्या लांबून येता, कारण ते चर्च फार गावाच्या बाहेर होतं, तुम्ही एवढे कष्ट घेऊन काय येतात? ती बाई म्हणाली काही वर्षापूर्वीच माझे पती मरण पावले, माझी जी मुलं आहेत आणि नातवंड आहेत ते शहरामध्ये राहतात, खूप दूरवर राहतात, त्यांच्यासाठी प्रार्थना मी करण्यासाठी रोज या ठिकाणी येते आणि इथं आल्यानंतर मी आधी मन मोकळेपणाने देवाला प्रार्थना करत असते. त्या पाळकसाहेबांना खूप आश्चर्य वाटतं, दर दिवशी ती येते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ती बाई बोलली, आजीबाई, की जर मी प्रार्थना केली नाही तर माझी नवीन पिढी जी आहे ती भटकली जाऊ शकते, माझ्याच प्रार्थनेने ती सावरली जाऊ शकते. ते जरी माझ्या सान्निध्यात नाही आहेत, ते माझ्यापासून दूर आहेत, पण माझी प्रार्थना माझ्या पुढच्या पिढीला देव दिशा दाखवत राहणार आहे. मी आज अश्रुपूर्ण नेत्रांनी प्रार्थनेद्वारे पेरणी करत आहे, माझी पुढची पिढी हर्षाने कापणी करतील. प्रियांनो, आज हीच गोष्ट महत्त्वाची आहे. देवाकडे आपल्यासाठीच नाही, पुढच्या पिढीसाठी मागणं गरजेचं आहे. काही लोकांचं नवीनच लग्न आहे, काही लोकांची मुलं लहान आहेत, काही लोकांची प्रियांनो मोठी झालेली मुलं आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, आपल्या प्रार्थना त्यांच्यासाठी सातत्याने गरजेच्या आहेत. आणि विशेष करून प्रियांनो, देव त्या स्त्रियांच्या प्रार्थना लवकर ऐकतो, कारण त्यांचं हळवं मन, त्यांच्या वेदना, मगाशी म्हटलं प्रियांनो, संघर्ष हे देव पाहत असतो. आणि म्हणून देव खास करून त्यांच्याकडे पाहणारा, लक्ष देणारा हा देव आहे. नीतिसूत्राचं प्रियांनो एक वचन आपण काढूया. 31 आणि 25 वचन प्रियांनो. नीतिसूत्रे 31 आणि 25 या वचनाला प्रियांनो मराठीत आपण वाचूया. कोणी वाचेल? नीतिसूत्रे 31 अध्याय 25 वचन. प्रियांनो, या वचनामध्ये एक शब्द दिलेला आहे, तो म्हणजे, मी परत वाचते, बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत, ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते. बल आणि प्रताप, बाईला वस्त्र तर लागतात, पण बल आणि प्रताप फार महत्त्वाचा आहे. मराठीमध्ये एक शब्द त्याच्यात दिला आहे, पुढील काळाविषयी ती निश्चिंत राहते. आपल्याला निश्चिंत राहणं प्रियांनो मराठीमध्ये थोडंसं शब्द कमी पडतो. मी इंग्लिशमध्ये, ज्यांच्याकडे बायबल आहे, इंग्लिश बायबल कोणाकडे आहे वाचा बरं. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 31 वर्स 25 काय म्हटले बघा. हा, शी शाल रिजॉइस एक वचन आहे. अजून दुसऱ्याकडं कुणाकडं काय?
इंग्लिशमध्ये जर वाचलं प्रियानो, शी विल लाफ. लाफ शब्द लिहिलेला आहे. लाफ, लाफ म्हणजे काय? हसणं प्रियानो. निश्चिंत, मराठीमध्ये फक्त निश्चिंत शब्द आहे, पण ज्यावेळेला मी इंग्लिश वाचलं त्यावेळेला तिथं पाहिलं की ती शी विल लाफ ती म्हणत आहे, हसेल ती, हसून हसून आनंद व्यक्त करेल प्रियानो. निश्चिंत राहणं म्हणजे एक प्रकारचा आनंद. कधी? ज्या वेळेला बल व प्रताप हीच तिची वस्त्र आहेत, देवाने दिलेलं बल आणि वेगवेगळे प्रियानो तिच्याकडून घेतलेले प्रताप, देवाने करून घेतलेले, यामुळे ती एकदम संतुष्ट किंवा आनंदी राहणार आहे प्रियानो. हे गुपित आहे देवाच्या वचनाचं. हे गुपित आहे, समजून घेणं फार गरजेचं प्रियानो. आपल्याला निश्चिंत म्हणजे आपण म्हणतो की काही काळजी नाही, पण ज्यावेळेला काही काळजी नसते त्यावेळेला कदाचित काळजी उद्भवू शकते. पण अशा रीतीने जर देवाचं सहाय्य मिळालं, बळ मिळालं त्याच्याकडून, आणि वेगवेगळ्या रीतीने देवाने तिचा उपयोग करून घेतला, तर पुढील काळासाठी ती निश्चिंत राहते. ती हसून खेळून तिचं आणि तिच्या कुटुंबाचं जीवन आशीर्वादित करणार आहे. आज प्रियानो आपण प्रार्थना करूया, आपले डोळे बंद करूया. थोडासा वेळ झालेला आहे प्रियानो, आपण 12 वाजता संपवत असतो, पण आज आपण प्रार्थना करूया. डोळे बंद करूया प्रियानो आपण. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत या वेळेसाठी. आज प्रभू जागतिक महिला दिन म्हणून प्रभू आम्ही जो या ठिकाणी तुझ्या वचनातून प्रभू पाहून त्यावरती प्रभू जे मनन केलेलं आहे, त्या सर्व गोष्टींसाठी आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रार्थनेमध्ये प्रभू परमेश्वर आम्ही या सर्व मंदिरामध्ये प्रभू सर्व स्त्रियांसाठी आम्ही विशेष तुला धन्यवाद देतो. त्यांच्या विश्वासासाठी, त्यांच्या त्यागासाठी, त्यांच्या संघर्षासाठी, त्यांच्या प्रार्थनेसाठी. होय प्रभू, प्रत्येक स्त्रीकडे प्रभू तू पाहत आहेस. त्यांचं दुःख, त्यांची आरोळी प्रभू तुझ्यापासून दूर झालेली नाही. आज प्रभू परमेश्वरा त्या सर्व स्त्रियांसाठी ज्या प्रभू परमेश्वरा कदाचित विधवा झालेल्या आहेत, ज्या आपल्या कुटुंबापासून दूर आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये खरोखर त्रास, शारीरिक वेदना या देखील आहेत, मानसिक रीतीने प्रभू परमेश्वरा अस्थिर झालेले आहेत, विश्वासामध्ये प्रभू कमी पडलेले आहेत, अशा सर्वांची प्रभू आम्ही आठवण करत आहोत. ज्या गरजू आहेत प्रभू त्यांना देखील आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये घेऊन येत आहोत. प्रभू परमेश्वरा, तू त्यांचं सहाय्य होत आलेला आहेस. आज आम्ही आठवण करतो आणि प्रार्थना करत आहोत. प्रत्येक त्या प्रभू परमेश्वरा स्त्रीवरती तुझा विपुल कृपेचा, दयेचा हात असू दे. त्यांना प्रभू तुझी शांती मिळू दे आणि खरोखर प्रभू त्यांच्या जीवनाद्वारे प्रभू तुझं मोठं कार्य तू करून घे. आम्ही धन्यवाद देतो प्रभू. तू त्यांच्याकडे लक्ष देणारा देव आहेस. तू त्यांना पाहत आहेस. त्यांना फक्त बाहेरूनच नाही तर त्यांना आतून देखील प्रभू तू ओळखत आहेस. तू प्रभू तुझ्या गौरवासाठी, इतिहास बदलण्यासाठी, कुटुंबाचं जीवन प्रभू खरोखर आशीर्वादित होण्यासाठी प्रभू तू त्यांचा उपयोग करून घेत आहेस. आमचा विश्वास आहे प्रभू परमेश्वरा, तू त्यांना सोडलेलं नाही, तू त्यांना टाकलेलं नाही, परंतु प्रभू तू त्यांची काळजी सर्वत्र रीतीने प्रभू तू घेत आहे. आणि होय प्रभू, तू सम्मान आणि समानता ही देखील प्रभू तू त्यांना देत आहेस. आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या वचनातून प्रभू या गोष्टी आम्ही पाहिल्या. आज आम्ही तुझे आभार मानतो की ज्या अवतीभोवती आमच्या प्रभू समाज आहे, संस्कृती आहे, त्यांच्या विचारसरणीने नाही, त्यांच्या प्रभू चालीरीतीने नाही, तर वेगळ्या रीतीने प्रभू विशेष करून तुझ्या वचनावर आधारित आमची वागणूक
स्त्रियांबद्दल, त्यांना वागवण्याबद्दल, त्यांच्याबरोबर बोलण्यामध्ये प्रभू खरोखर आम्हा सर्व पुरुषांना, मुलांना प्रभू परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो की शहाणपण बुद्धी दे. एकमेकांना देखील प्रभू ज्या वेळेला स्त्रिया सामोरे येतात, सन्मानाने एकमेकांचा आदर प्रभू राहू दे. आम्ही प्रार्थनेमध्ये प्रभू संपूर्ण रीतीने आज जगात आणि विश्वासणारे प्रभू असे कितीतरी स्त्रिया आहेत की त्यांच्या या दुःखावरती प्रभू परमेश्वरा कोणी लक्ष देत नसेल, परंतु प्रभू तू सदैव त्यांच्या जवळ आहेस याची खात्री प्रभू त्यांना मिळू दे. आज वेगवेगळ्या रीतीने प्रभू या सर्व स्त्रियांना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. फक्त आजच्या एका दिवसासाठी नाही, तर प्रभू हा मान, सन्मान, त्यांचा आदर, त्यांच्या विश्वासाबद्दल प्रभू परमेश्वर कार्य, तुझ्या गौरवासाठी प्रभू त्यांचा उपयोग इथून पुढच्या दिवसामध्ये तू देखील करून घे आणि मंडळीमध्ये देखील त्यांचा उपयोग करून घे. ये प्रभू, आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये इथून पुढचा वेळ काळ प्रभू आम्ही तुझ्या सामर्थ्य हातात देत आहोत. येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बाबा. आपण सर्वजण उभे राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना प्रेरणा आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणी आचरून सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्वांबरोबर आणि विशेष करून आज आपल्या सर्व स्त्रियांबरोबर जागतिक स्त्री दिवस या निमित्ताने प्रभू तुम्हाला विशेष आशीर्वाद देतो. आमेन.